VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. नमस्कार श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी मिलिंद दादा इथे आलेले आहेतच. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे. नमस्कार मिलिंद दादा. नमस्कार मिलिंद दादा, सध्या आपण आद्य शंकराचार्यांवरची चर्चा करत आहोत. हो, गेल्या 3-4 एपिसोड्स मध्ये आपण शंकराचार्यांच्या बद्दलच चर्चा करत आहोत. आणि आता पण मी आत्मषटकम गात होतो, तर आत्मषटकमचा अर्थ सांगायचा राहिला होता. आम्हाला अर्थ सांगा ना एक कडव्याचा. हो, नक्कीच आवडेल आम्हाला ऐकायला. अगदी थोडक्यात सांगतो. चालेल. हा खूप डीप मिनिंग आहे. हा. मी याच्याबद्दल वेगळ्या पॉडकास्ट मध्ये एक स्तोत्रावरती बोलेन. आपलं जे YouTube चॅनल आहे त्याच्यावरती मी याचे काही एपिसोड्स केलेले आहेत. तर एक श्लोक एक एपिसोड मध्ये मी बोललेलो आहे. म्हणजे आता हे 6 श्लोक आहेत तर 6 एपिसोड झाले. एवढं प्रचंड आहे. आणि तरी ते पूर्णत्वाने सांगितलं गेलेलं नाही. तर याचं थोडक्यात सांगतो की आपल्या सगळ्यांना संस्कृत जरी नेहमीच बोलण्यातलं नसेल किंवा वाचण्यातलं नसेल तरी हे संस्कृत किती छान आहे की पटकन कळतं. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त मी नाहीये. नाहम न अहम. न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे. मी श्रोत्र म्हणजे कान नाही, जिह्वे म्हणजे जीभ नाही, घ्राण म्हणजे नाक नाही आणि नेत्र म्हणजे डोळे नाही. ओके. न च व्योम भूमिर्न तेजो न वायू. म्हणजे मी पृथ्वी नाही. व्योम म्हणजे आकाश, भूमी म्हणजे पृथ्वी, जल, तेज आणि वायू हे मी नाही. मग मी कोण आहे? तर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी शिव आहे. सच्चित आनंद चिदानंद स्वरूप शिवस्वरूप आहे. आता ह्याची गंमत बघा. नाथांनी याचं जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती गेलात, ऐकणाऱ्या श्रोतांना मी विनंती करतो की तुम्ही तिकडे जरूर जा आणि आद्य शंकराचार्यांचं आत्मषटकम किंवा इतर स्तोत्रांच्या बाबतीमध्ये जे विश्लेषण नाथांनी केलेलं आहे ते तुम्ही जरूर ऐका. तर याच्यामध्ये हे 5 जे आहेत, मनबुद्धी अहंकार आणि चित्त, हे मी नाहीये. ओके. नंतर पंचेंद्रिय ज्याला म्हणतो, 5 इंद्रिय जी आहेत ती मी नाहीये. पंचमहाभूत ज्याला म्हणतो ती पण मी नाहीये. कारण हे सगळं किती दृश्य स्वरूप जड ते सूक्ष्म असलं तरी सूक्ष्माच्या पलीकडे असलेलं जे शिवतत्व आहे ते मी आहे. याची जाणीव माणसाला होणं हा त्याच्या जन्माचं मुख्य उद्दिष्ट आहे. पहिल्या कडव्यामध्ये फक्त सांगतो की जे पुढे पण सगळीकडे लागू होतं की खरं तर वरतून आपण खाली खाली म्हणत येतो, पण इथे कसं आहे की तिसरी जी ओळ आहे पंचमहाभूत आहे. न च व्योम भूमिर्न तेजो न वायू. तर हे पंचमहाभूत आहेत ती पहिली निर्माण होतात शरीरासहित आणि मग श्रोत्र जिव्हे घ्राण आणि नेत्र पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय निर्माण होतात. आणि मग त्याच्यामध्ये काम करायला मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे सगळे येऊन बसतं आणि माणसाचं जीवन सुरू होतं. तर दिसताना ते सूक्ष्मातिसूक्ष्म, मग मध्य सूक्ष्म आणि मग जड अशी ती स्थिती आहे. निर्माण होताना बरोबर उलटी स्थिती आहे. न च प्राण संज्ञो न वै पंचवायुर्न वा सप्तधातुर्न वा पंचकोशः न वा पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप
शिवोऽहं शिवोऽहं. पुढचा श्लोक आहे नच प्राण संज्ञो न वै पंचवायू. पंचवायू म्हणजे कुठले? प्राण, व्यान, अपान, उदान, समान 5 वायू आहेत ते पण मी नाही. न वा सप्त धातुर्न वा पंचकोश. सप्त धातू जे आहेत रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे सप्त धातू जे आहेत ते पण मी नाही. आणि पंचकोश 5 कोश जे आहेत अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. कोश म्हणजे शरीर. जड पहिलं आपलं अन्नमय कोश आहे आणि सगळ्यात सूक्ष्म आहे आनंदमय कोश. हे 5ही कोश मी नाहीये. न वाक पाणी पादव न चोपस्थ पायो. वाक म्हणजे तोंड, पाणी म्हणजे हात आणि पादव म्हणजे पाय. न च उपस्थ पायो म्हणजे मी शिश्न किंवा लिंग किंवा योनी हे पण मी नाहीये. तर मी कोण आहे? तो द्रष्टा जो आपण म्हणतो, सगळ्यांचा ज्ञाता आहे, जो परिपूर्ण ज्ञानाने भरलेला आहे, तो चिदानंद शिवस्वरूप मी आहे. न मे द्वेष राग न मे लोभ मोह मदो नैव मे नैव मात्सर्य भाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे द्वेष रागौ न मे लोभ मोह. मी द्वेष, राग, लोभ, मोह हे षड्रिपू जे आहे. मदो नैव मे नैव मात्सर्य भाव म्हणजे द्वेष, राग, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे जे षड्रिपू आहेत ते म्हणजे मी नाही. न धर्मो न च अर्थो न कामो न मोक्ष. आपले जे 4 खांब आहेत, चतुर्विध पुरुषार्थाचे खांब म्हटले जातात, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, ते पण मी नाही. तर मी चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. अर्थ अगदी क्लिअर आहे. न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ. पुण्य नाही, पाप नाही, सुख नाही, दुःख नाही. मंत्र, तीर्थ, वेद किंवा यज्ञ हे पण मी नाही. अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता. मी ते भोजन पण नाही, भोजन देणारा आणि भोजन करणारा हे पण मी नाहीये. मी आहे चिदानंद रूप शिव. न मे मृत्युशंका न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुनैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. 5वा श्लोक आहे न मे मृत्यू शंका न मे जाती भेदः. मृत्यू शंका म्हणजे भय, जातीभेद की क्षुद्र आहे, अंत्यज आहे, चांडाळ आहे वगैरे हे जातीभेद माझ्या ठिकाणी नाहीच आहेत मुळात. पिता नैव मे नैव माता न जन्म. मला कोणी पिता नाहीये आणि माता पण नाही आणि माझा जन्म पण झालेला नाहीये. कारण तत्व आहे ना, मी शिवतत्व आहे. शिव जन्माला येत नाही, मृत्यू होत नाही, त्यामुळे मातेचा गर्भ नाही, वडिलांची त्याच्यामध्ये काही भूमिका नाही. न बंधुर्न मित्रम गुरु नैव शिष्य. न मला कोणी बंधू आहेत, न कोणी मित्र आहेत, न मी शिष्य आहे कोणाचा, न माझे कोणी गुरु आहेत, न मी कोणाचा गुरु आहे. कशाही अर्थाने घेऊ शकता. चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि
सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्ध चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं 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 अहम निर्विकल्पो निराकार रूपो. आता मी काय आहे? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि. म्हणजे मी निर्विकल्प म्हणजे कुठल्याही भेदाच्या पलीकडचा आहे. विकल्प म्हणजे विशिष्ट प्रकाराने कल्पना करून सुद्धा माझी कल्पना करता येऊ शकत नाही असा निर्विकल्प आहे. निराकार रूप म्हणजे आकारच नाही मला कसलाही. विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि. विभू म्हणजे व्यापणे, विश्वाला व्यापून राहणे. ओके. विशेष रीतीने भू म्हणजे अस्तित्व असणे आणि विशेष रीतीने म्हणजे सगळीकडे. सर्वेंद्रियाणी सर्वव्यापी सर्वस्वरूप सगळ्या ठिकाणी आहे मी व्यापलेला. आणि सगळ्या इंद्रियांना व्यापूनही सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंध. की सदा सर्व काळ मी समस्वरूपच आहे. समस्वरूप म्हणजे एकरूप झालेलं, मला दुसरं काही रूपच नाहीये अशी स्थिती आहे एकत्वाची. आणि त्यामुळे मला मुक्ती पण नाही आणि संसाराचं बंधनही नाही, कारण मी एकच आहे. अद्वैत दर्शन आहे हे. शंकराचार्यांनी अद्वैत स्थिती जी सांगितली, अद्वैत वेदांत सांगितला, त्याच्यामध्ये मी जर एकच आहे तर मला ना जन्म आहे ना मृत्यू आहे, ना माझा कोणी गुरु मित्र किंवा शिष्य किंवा बंधू भगिनी कोणी नाहीये. आणि मला कसलं त्यामुळे संसार नाहीये आणि त्यामुळे मला संसाराचं बंधन नसल्यामुळे मला मोक्ष मिळवणे ही स्थिती पण नाहीये. तर पहिल्या 5 श्लोकांमध्ये मी कोण नाहीये असं त्यांनी सांगितलं आणि 6व्या श्लोकामध्ये त्यांनी त्याचं समप केलेलं आहे की मी कोण आहे. 14 वर्षाच्या मुलांनी हे विचारलेल्या प्रश्नाचं क्षणामध्ये निर्माण करून सांगितलेलं उत्तर आहे. हे कुठे त्यांनी कशात वाचलेलं, पाठ केलं, आधी तयार केलं आणि मग सांगितलं असं नाही. तर तुम्ही मला प्रश्न विचारला आणि त्याचं मी उत्तर देतोय, ही जशी आपल्यासाठी एक नॉर्मल स्थिती आहे तशी त्यांनी प्रश्न विचारला आणि अख्खं स्तोत्र शंकराचार्यांनी गाऊन दाखवलं. इतकं ते अद्वितीय आहे. वेळेच्या अभावी मी फार वरवरचा त्याचा अर्थ सांगितला. खूप छान, खूपच छान वाटलं ऐकायला ते. धन्यवाद. तुम्ही जे गायलेलं पण आम्हाला त्याच्याबरोबर ऐकवलं, त्यामुळे मजा आली की एक कडवं गायलेलं आणि एक कडव्याचा अर्थ असं खूप छान वाटलं. हो श्रोते हो, मला आशा आहे की हा भाग तुम्हाला नक्की खूपच आवडला असेल. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन. VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.